Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षा या अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या कमाल संधी एमपीएससी कडून नवीन नोटिफिकेशनद्वारे ज्या निश्चित करण्यात आल्या त्याविषयी माहिती घेणार आहोत. गेल्या काही वर्षापासून एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये काही बदल झाले. त्यातील हा बदल कधीपासून होणार आहे आणि या बदलाचा खरंच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे का त्यावर काही संमिश्र प्रतिक्रिया आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडल्यानंतर 4 पद्धतीने मला तुम्ही थँक्यू. 1. या व्हिडिओला लाईक करून. 2. हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून. 3. टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब. 4. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सध्या जे काही नोटिफिकेशन सादर केलं त्या नोटिफिकेशनद्वारे 3 चेंजेस आपल्याला दिलेले आहेत. त्याही पलीकडे मागील वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला 3 चेंजेस दिलेले. एक जर पहिला चेंजेस जर पाहिला, जर एमपीएससीची जी काही मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेमध्ये अभ्यासक्रमामध्ये झालेला बदल, हा पहिला चेंज आपल्याला दिसतोय. दुसरा चेंज जर पाहिला तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस या तिन्ही सर्व्हिसची एक संयुक्त पूर्व परीक्षा ही 2021 पासून घेण्याचं नियोजन आहे. हा झाला दुसरा बदल. आपण पहिला बदल पाहिला, दुसरा बदल पाहिला आणि सध्या नोटिफिकेशनद्वारे एमपीएससीने जो काही तिसरा बदल आपल्याला दिलेला आहे की स्पर्धा परीक्षा एमपीएससी परीक्षा देत असताना प्रयत्न करत असताना विद्यार्थ्यांमध्ये काही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. ह्याच आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात प्रथम पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत आतापर्यंत जी काही वयोमर्यादा विद्यार्थ्यांना देण्यात आली होती ती कॅटेगरी वाईज केवळ एज लिमिटेशन किंवा आपण म्हणूया की वयोमर्यादा होती. या ठिकाणी जर पाहिलं तर साधारणपणे ओपन कॅटेगरीचा जर आपण विद्यार्थी जर घेतला तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी 19 वर्ष सुरुवात झाल्यानंतर जी काही किमान मर्यादा आहे तर 19 पर्यंत जोपर्यंत तो 38 वर्ष वयाचा होत नाही तोपर्यंत तो नंबर ऑफ अटेम्प्ट्स कितीही वेळा परीक्षा देऊ शकत होता. त्याला कुठलीही मर्यादा नव्हती. तीच गोष्ट ज्या वेळेस आपण मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा विचार करतो, ज्यामध्ये ओबीसी आहे, ज्यामध्ये व्हीजीएनटीज आहे, ज्यामध्ये एससीज आहे, एसटीज आहे, याही विद्यार्थ्यांना वयाच्या 43 वर्ष वयापर्यंत कितीही वेळा जोपर्यंत एमपीएससी त्यांना एज डिबार सांगत नाही तोपर्यंत त्या परीक्षा देऊ शकत होत्या. हा झाला आतापर्यंत 2020 पर्यंत एमपीएससीची केवळ वयाच्या संदर्भात असणारी वयोमर्यादा. परंतु हे जे काही नोटिफिकेशन किंवा जी काही वयोमर्यादा त्याही पलीकडे जी काही अटेम्प्ट साठी मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे त्याचं अनुकरण युपीएससी एक्झामच्या द्वारे केलंय. थोडक्यात ते समजून घेण्या अगोदर आपण युपीएससी स्पर्धा परीक्षेतील काही लिमिटेशन पाहूया. पहिलं जर एज लिमिटेशन जर पाहिलं युपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये तर ओपन कॅटेगरीसाठी 32 इयर्स आहेत, ओबीसी साठी 35 इयर्स आहेत आणि एससी एसटी कॅन्डिडेटसाठी वयोमर्यादा मॅक्झिमम ही 37 इयर्स आहे. परंतु जर आपण नंबर ऑफ अटेम्प्टचा जर विचार केला
तर या पद्धतीने जर पाहिलं, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी जोपर्यंत त्याचं वय 32 इयर्स होत नाही तोपर्यंत किंवा मॅक्झिमम 6 अटेम्प्ट पर्यंत तोही परीक्षा देऊ शकतो. ती जर गोष्ट आपण ओबीसी कॅन्डिडेटच्या संदर्भात जर पाहिली तर ओबीसी कॅन्डिडेट 35 इयर्स पर्यंत 9 अटेम्प्टसाठी इलिजिबल आहे किंवा 9 अटेम्प्ट देऊ शकतो. त्याचबरोबर एससी आणि एसटी युपीएससी एक्झाम मध्ये त्यांना 37 इयर्स पर्यंत कितीही वेळा अनलिमिटेड ते अटेम्प्ट देऊ शकतात. त्यांना कुठलीही अटेम्प्टसाठी मर्यादा नाही. हे जे काही अनुकरण करण्यात आलं, परंतु या अनुकरणाच्या अनुषंगाने एमपीएससी मध्ये आपल्याला बारकाईने काही बदल दिसत आहेत. काय नोटिफिकेशन सांगतंय? पहिली गोष्ट, कमाल मर्यादा निश्चित केली. परंतु कमाल मर्यादा निश्चित करताना जी काही आपण खुला प्रवर्ग आहे, सवर्ग आहे, ओपन कॅटेगरी आहे, ज्याला आपण 32 इयर्स म्हटलेलं आहे, बोथ मेल आणि फिमेल साठी, तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी हे मॅक्झिमम कमाल मर्यादा 6 अटेम्प्ट देऊ शकतात. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी जी काही आपण 43 इयर्स म्हटलेलं आहे, त्या इयर्स पर्यंत ओबीसी विद्यार्थी एमपीएससी स्पर्धा परीक्षा 9 वेळा अटेम्प्ट देऊ शकतात, प्रयत्न करू शकतात. आणि एससी एसटी या विद्यार्थ्यांसाठी अटेम्प्ट किंवा कमाल मर्यादाबाबत कुठलीही आपण म्हणूया की मर्यादा नाही आहे. ही कधीपासून अंमलबजावणी होणार आहे? तर ही अंमलबजावणी जी काही होणार आहे एमपीएससीच्या या नोटिफिकेशनद्वारे 2021 नंतर ज्या काही एमपीएससी स्पर्धा परीक्षा असतील तेव्हापासून या कमाल मर्यादा आणि त्यातील अटींची आपण म्हणूया एमपीएससी द्वारे हे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन करण्यात येणार आहे. आता नेक्स्ट प्रश्न या संदर्भात पडतो की या संधींची गणना जी काही अटेम्प्ट्स आपण दिलेले आहेत हे परीक्षेच्या कुठल्या स्टेजवर काउंट होणार आहे? पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी प्री एक्झाम्स मध्ये पूर्व परीक्षेमध्ये भाग घेतला असेल, आपल्या संपूर्ण कल्पना आहे की पूर्व परीक्षेमध्ये जनरल स्टडीजचा फर्स्ट पेपर असतो, त्याचबरोबर सीसॅटचा हा सेकंड पेपर असतो. या पेपर पैकी कुठल्याही एका पेपरला विद्यार्थ्यांना अटेम्प्ट किंवा अटेंड राहण्या परीक्षा देण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा तो अटेम्प्ट 1 समजण्यात येईल. अजून तिसरी गोष्ट, जर या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली आणि पूर्व परीक्षेमध्ये हा विद्यार्थी फेल झाला, तो देखील अटेम्प्ट समजण्यात येईल. किंवा याची उमेदवारी कुठल्याही टप्प्यावर जर रद्द झाली, मुख्य परीक्षा असेल, मुलाखत असेल, तरी देखील त्याचा हा अटेम्प्ट समजण्यात येईल. म्हणजेच एमपीएससी मध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेमध्ये कधी अटेम्प्ट समजण्यात येतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ज्यावेळेस ही नोटिफिकेशन देण्यात आलं कमाल मर्यादा संदर्भात, त्यावेळेस एमपीएससी कडून काही स्वागतार्थ बाबी पुढे नमूद करण्यात आल्या, सर्वांच्या पुढे सांगण्यात आल्या. त्याचबरोबर काही विद्यार्थी वर्गानं देखील अगदी त्याचं स्वागत केलं. एमपीएससीच्या दृष्टीनं ही स्पर्धा परीक्षा किंवा त्यातून निवड होणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा व्हावी हा एक निर्मळ आणि प्रांजल हेतू होता. दुसरी गोष्ट, कदाचित अटेम्प्ट कमी केल्यानंतर जे काही विद्यार्थी निवडून येतील ते विद्यार्थी अधिक सुयोग्य असतील असंही एमपीएससीला वाटतं. आणि ज्या पद्धतीनं युपीएससी एक्झाम काही स्टँडर्ड एक प्रमाणीकरण आपल्या संपूर्ण देशामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करतं, त्यालाच अनुसरून एमपीएससी देखील अनेक बाबतीत मे बी प्री एक्झाम असेल, सीसॅटचे एक्झाम्स असेल, या संदर्भात जे काही कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच हा कमाल मर्यादा एमपीएससी मध्ये आणण्याचा एक प्रयत्न केला. परंतु ही एक नाण्याची एक बाजू झाली. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करत असताना एमपीएससीनं या गोष्टीवर प्रामुख्यानं विचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे संपूर्ण अटेम्प्ट किंवा जे काही नोटिफिकेशन एमपीएससी देतात त्याचं संपूर्ण स्तरातून एक स्वागत होईल. पहिली गोष्ट, ज्या पद्धतीनं युपीएससीचं अनुकरण केलं जातं तीच अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. युपीएससीनं दरवर्षी जे काही पदं भरली जातात ते रेग्युलर भरली जातात, त्यामध्ये एक नियमितपणा आहे.
एमपीएससी कडून तो नियमितपणा दिसत नाही. या तांत्रिक अंगानं एमपीएससी मध्ये सुधारणा होणं प्रत्येक विद्यार्थी, एक विद्यार्थ्याचे पालक यांची अपेक्षा आहे. दुसरा पॉइंट, युपीएससी प्रत्येक वर्षी एक्झाम्स घेते, ज्यामध्ये आचारसंहिता असू द्या, लॉकडाऊन असू द्या, किंवा कुठलाही राजकीय किंवा आपण म्हणूया की एखादं स्टेटमेंट दिल्यानंतर जे एक्झामच्या संदर्भात कॉन्ट्रोवर्शियलपणा येतो, त्या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा युपीएससीची परीक्षा कधी रद्द होत नाही, कधीही पोस्टपोन होत नाही, जर आपण कोरोनाचा या वर्षीचा विषय सोडला तर. परंतु एमपीएससीच्या संदर्भामध्ये 2020 ची प्रक्रिया ही ऑलमोस्ट मागील 4दा एक्झाम पोस्टपोन करण्यात आली, परंतु अजूनही ती घेण्यात आली नाही. याही गोष्टीचा आयोगानं विचार करावा. जी काही तरुण मुलं आहेत, जी पूर्णपणे एमपीएससी साठी डिव्होटेड म्हणून काम करतात, त्यांच्या एक मनोभावनांचा, सायकोलॉजीचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी हा आवाज एमपीएससी त्याच अर्थानं पर्यायानं सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो. ज्या पद्धतीनं हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये जी काही सीसॅट प्री एक्झाम क्वालिफाईड करण्यात आली, तीच विद्यार्थ्यांची काही अपेक्षा आहे एमपीएससी मध्ये. जर तुम्ही युपीएससीचं अनुकरण करत असाल तर परीक्षेच्या पॅटर्न मध्ये देखील तेच अनुकरण करा. आणि सर्वात चौथा मुद्दा की या काळामध्ये एक्झाम न होणं, 2018 मध्ये एक्झाम्स होते, 2018 झाल्यानंतर 2019 मध्ये मेनची एक्झाम्स होते, काही न्यायालयीन प्रक्रियेतील अडचणी उभ्या राहतात. यातून 2018 मध्ये अपियर होणारा विद्यार्थी त्याला प्रशिक्षण कंप्लीट करून जॉब मिळविण्यापर्यंत ऑलमोस्ट मिनिमम एमपीएससीच्या संदर्भात 2 ते 3 वर्ष कालावधी लागतो. विद्यार्थ्यांची हीच अपेक्षा आहे. तुम्हाला सुयोग्य उमेदवार हवा आहे, निवड प्रक्रियेमध्ये एक सुधारणा हवी आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचं तुम्हाला अनुकरण करायचं आहे. त्याचबरोबर या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे एमपीएससीनं त्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह पाहावं. जर पॉझिटिव्ह एमपीएससी जर पाहत असेल तर विद्यार्थी देखील नवीन येणाऱ्या नोटिफिकेशन, परीक्षेमध्ये होणारे बदल अगदी त्याचं मनापासून स्वागत करतील. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून एमपीएससीनं जे काही सादर केलं मी ते सांगण्याचा प्रयत्न केला. एक विद्यार्थी म्हणून आपण त्याच्या दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते सर्वात महत्वाचं, आपण एक विद्यार्थी म्हणून सर्वात महत्व आपण आयोगानं जे काही ठरवून दिलेलं आहे, जो काही भविष्यामध्ये पॅटर्न येणार आहे, जो काही बदल येणार आहे, त्याला अनुसरून आपण स्वतःला चेंज करणं गरजेचं आहे. प्रतिक्रिया देणं हा एक लोकशाहीचा स्थायी भाव आहे. त्यात आपणही सर्वात महत्वाची भूमिका अदा करतो. परंतु सर्वात प्रथम आपण विद्यार्थी आहोत. कुठल्या सामाजिक प्रवर्गाला मर्यादा निश्चित करण्यात आली, कुठल्या प्रवर्गाला निश्चित करण्यात आली नाही, या तांत्रिक गोष्टीमध्ये आपण न अडकता एक पॉझिटिव्ह वेनं याही नोटिफिकेशनकडे पाहूया. कदाचित त्यानं आपल्याला अभ्यास करण्याची एक नवी जिद्द, एक नवी उभारी मिळू शकेल. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.